आपण ही फार पुरातन विहीर पाहत आहोत. फार पुरातन म्हणजे साधारणतः 40 वर्षापूर्वी हिचा चांगला उपयोग होत असावा. पण पुढे विज्ञान आलं, तंत्र आलं आणि जे आधीचं परंपरागत होतं ते संपलं. परंपरागत म्हणजे काय? हा भाग तुम्ही पाहता, हा जमिनीपासून बराच उंच असा भाग आहे, हौदासारखा भाग आहे. जुन्या काळी विहिरीवर पाणी उपसण्यासाठी बैलांनी ओढायच्या मोटी होत्या. त्या मोटीनं पाणी खेचलं जायचं आणि हे जे दिसतात ह्याच्यामध्ये सोडलं जायचं आणि मग ते बाजूनं दांडानं सगळ्या शेतभर द्यायला. याला भुडकं म्हणतात, भुडकं. आणि फार पक्क काम आहे याचं, फार म्हणजे अजून हा इकडचा भाग निसटला फक्त, पण बाकी सगळं स्ट्रक्चर याचं फारच फिट्ट दिसते. पण जो काळ मोटांचा होता, मोटांचा होता, त्या काळात जे पाणी दिलं जायचं त्याला फारसा वेग नसे. दिवसभर मोट चालली तर मग एखादी लांबणीची पट्टी भिजायची असं. पण पुढे चालून मग किर्लोस्करनं इंजिन काढलं आणि मोटीची जागा इंजिननं घेतली. इंजिन फार मोठ्या प्रमाणात मोठेपेक्षा पाणी उपसू लागलं. अलीकडे मग इंजिनही बंद पडलं, वीज आली आणि विजेवर चालणारे पंप आले. आता अलीकडे पुन्हा वीजही मागं पडली, सौरपंप आलेले आहेत. अशा पद्धतीनं कुठलं तरी एक तंत्र असते आणि त्याचा बाप होऊन दुसरं नवीन तंत्र येते तेव्हा ते मागं पडते. अशी एक सर्वसाधारण